वेंगुर्ल्यातील शिरोडा वेळाघर येथे ताज समूहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला पंचतारांकित झळाळी मिळाली आहे। भंडाऱ्यात स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली। 2 वर्षांपासून रखडलेली मोजणी प्रशासनाने अखेर आंदोलनानंतर पूर्ण केली। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे चिचोली ग्रामस्थ आक्रमक झाले होते। पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता अधिकृत घोषणा होणार आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस आहे। असे असले तरी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नाही। अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर गतवर्षी 40 ते 45 चोरीच्या घटना घडल्या होत्या। यावर्षी राज्य परिवहन महामंडळ आणि पोलिसांच्या संयुक्त उपाययोजनांमुळे चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट होऊन 11 घटनांची नोंद झाली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भीमाशंकर येथे होणाऱ्या विकास आराखड्याच्या कामांनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी पुढील 3 महिने बंद करण्याबाबतची बैठक आंबेगाव जुन्नरचे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। स्थानिक ग्रामस्थांनी ह्याला सहमती दर्शवली आहे। नागपूरच्या निलडोह नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच एका आशा वर्करने नगराध्यक्ष पदाचा मान पटकावला असून भूमिका रामू मंडपे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। अमरावतीमध्ये एका तरुणीवर तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचे, 2 वेळा तिचा गर्भपात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी बिताका प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवठाण येथे बोलताना दिली। पुण्यात उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर असताना पुण्यात आतापर्यंत फक्त 10 लाख वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यात आल्याचं समोर आलंय। 16 लाख वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट कधी बसवणार असा प्रश्न निर्माण झालाय। नाशिक पुणे जलद गती रेल्वे प्रकल्प नाशिक सिन्नर अकोले संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर चाकण या मूळ व सरळ मार्गानेच राबवण्यात यावा या मागणीसाठी आता तीव्र जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील 4,48,000 उच्चदाब व लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांना महावितरणकडून जागतिक दर्जाची तत्पर वीज सेवा देण्याची प्रक्रिया ऑनलाईन स्वागत सेल पोर्टलमुळे अतिशय पारदर्शक व वेगवान झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा जाहीर झाली आणि त्याचा थेट फटका संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसलाय। विद्यार्थ्यांसह राजकीय क्षेत्राचा वाढता दबाव पाहता गुरुवारपर्यंत शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे। नीती आयोगाने डाळींच्या उत्पादन वाढीसाठी बहुआयामी धोरणांची शिफारस केली आहे। आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी डाळींच्या उत्पादन वाढीच्या रणनीती व मार्ग या अहवालात प्रत्येक राज्य व जिल्हानिहाय अडचणी लक्षात घेऊन सानुकूल कृषी उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आलाय। राहुल गांधी पंतप्रधान होणारच असं छाती ठोकपणे ज्योतिषी मनीष अग्रवाल यांनी सांगितलंय। 2036 मध्ये ते पंतप्रधान होतील। त्यांच्या कुंडलीतच तो योग असल्याचा दावा या ज्योतिषाचा आहे। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अन्यायाविरोधात लोक भारतात आक्रमक होताना दिसतात। रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली जात आहे। बांगलादेशच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयावर हिंदू संघटनांनी मोर्चा वळवलाय। केंद्र सरकारने म्हटलंय की 31 डिसेंबर 2025 पर्यंत दोन्ही कागदपत्रे एकमेकांना लिंक केली नाहीत तर 1 जानेवारीपासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल। आधार आणि पॅन लिंक करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। आसाममधील वेस्ट कार्बी आंगलाँग जिल्ह्यात जमिनीवरून सुरू असलेल्या एका जुन्या वादानं हिंसक वळण घेतलंय। जिल्ह्यात तणाव वाढल्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी भारतीय दंड संहिताचे कलम 163 लागू करण्यात आले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप देशाच्या संस्थात्मक रचनेवर ताबा मिळवत असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा केलाय। तसेच त्याला लोकशाही व्यवस्थेवर हल्ला म्हटलंय। राहुल गांधींनी आरोप केलाय की केंद्र सरकारने तपास यंत्रणांना शस्त्र बनवलंय। अमेरिकेतल्या टेक्सास जवळ एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे। मेक्सिकोच्या नौदलाचं एक विमान वैद्यकीय मदतीसाठी जात असताना कोसळलंय। यात 5 जणांचा मृत्यू झालाय।
जागतिक कीर्तीचे व्हिडिओ गेम डेव्हलपर आणि कॉल ऑफ ड्युटी या लोकप्रिय गेमचे सहनिर्माते विन्स जेम्पेला यांचे एका भीषण रस्ते अपघातात निधन झाले. कॅलिफोर्नियातील एंजल्स क्रेस्ट हायवेवर त्यांच्या फरारीचा अपघात झालाय. इराणमधील तफ्तान ज्वालामुखीचा 7 लाख वर्षांनंतर उद्रेक झालाय. उपग्रह डेटावरून याबाबत माहिती समोर आली आहे. शिखरावरील जमीन 9 सेंटीमीटर उंचावली आहे. हे वायू जमा होण्याचे संकेत देते. स्थानिकांना गंधकाचा वास येतोय. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्यावर रील स्टार अशी टिप्पणी केल्याने वाद निर्माण झालाय. महिला कॉलेजच्या बाहेर शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 2 विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. महाराष्ट्र सीईटी 2026 पासून आधार आणि APAR ID अनिवार्य असणार आहे. या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दिव्यांग उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. स्क्राईबची मदत घेणाऱ्यांना त्यांची माहिती द्यावी लागेल. नागपूर विद्यापीठातील विधी महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला जाहिरात का काढली जात नाही असा थेट प्रश्न विचारलाय. प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे न्यायालयाने म्हटलंय. गुगलनं भारतात अँड्रॉइड इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस सुरू केली आहे. ही सेवा 112 कॉलवर कॉलरचं अचूक स्थान आपोआप पाठवते, ज्यामुळे आपत्कालीन मदत जलद मिळते. 1 एप्रिल 2026 पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना तुमचे ईमेल अकाउंट, बँक अकाउंट, ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि अगदी तुमचे सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि क्लाउड स्टोरेज विविध उद्देशांसाठी ऍक्सेस करण्याचा अधिकार असेल, ज्यामध्ये आयकर चोरी रोखणे आणि घोषित उत्पन्नाची माहिती मिळवणे समाविष्ट आहे. अभिनेता अजय देवगण अभिनेता आयकॉनिक थ्रिलर फ्रँचायझी दृश्यमच्या निर्मात्यांनी ख्रिसमसच्या आठवड्यात दृश्यम 3च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर घोषणा व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, शेवटचा भाग बाकी आहे, 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटू आणि सामनाधिकारी यांच्या मॅच फीजमध्ये तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. त्यानुसार आता वन डे आणि मल्टी डे मॅचेससाठी प्लेइंग 11 मध्ये असलेल्या खेळाडूंना एका दिवसासाठी 50,000 रुपये मिळणार आहेत, तर राखीव खेळाडूंना 25,000 रुपये मानधन मिळणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.